सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना देता येत असते आणि या परीक्षेचे जे फॉर्म्स आहेत ते फॉर्म 1 जुलै पासून सुरू झालेले आहेत. फॉर्म फिल तुम्ही आता करू शकताय. मग आता हे फॉर्म फिल करण्यासाठी दोन पद्धतीने तुम्ही फॉर्म फिल करू शकताय. एक तर तुम्ही शाळेमार्फत करू शकताय, तुमच्या शाळेतला तुम्ही सांगू शकताय, शाळेतनं तुम्ही फॉर्म भरू शकताय. पण मग शाळेमध्ये ज्या वेळेला फॉर्म भरायचा असतो त्यावेळेला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शाळेतनं फॉर्म भरले गेले पाहिजेत, तर ते शाळेतले फॉर्म ऍक्सेप्ट होतात. किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअली जर तुमची शाळा म्हणत असेल की आम्हाला फॉर्म नाही भरायचे, आम्हाला आमच्याकडनं हे फॉर्म नाही भरवून घ्यायचे, तर तुम्ही इंडिव्हिज्युअली सुद्धा तुमचा फॉर्म जो आहे तो भरू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शाळेमार्फत ज्या वेळेला आपल्याला फॉर्म भरायचे त्यावेळेला शाळेने काय काय स्टेप्स फॉलो करायचे आहेत आणि ऍज अ पालक म्हणून आपण काय काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. तो याच्यामध्ये पण ज्या वेळेला आपण शाळेच्या संदर्भात बघतो की शाळेतनं फॉर्म भरायचे आहेत, तर काही शाळांनी मागच्या वर्षी सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं असतं, ज्यांना आपण म्हणतो जुन्या शाळा. मागच्या वर्षी ऑलरेडी ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्या रजिस्टर्ड शाळा आणि ज्या नवीन शाळा आहेत की ज्यांनी अजूनपर्यंत होमी भाभा परीक्षा कधीही त्यांच्या शाळेमार्फत घेतलेली नाहीये किंवा होमी भाभा परीक्षेसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना बसवलेलं नाहीये, त्या शाळा येतात नवीन शाळांच्या कॅटेगरीमध्ये. ठीक आहे. तो अशा दोन पद्धतींचं जे आहे त्यांचं दोघांचं रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस वेगळ्या वेगळ्या आहेत. त्यामुळे मी तुम्हाला दोन्ही प्रोसेस अतिशय शांततेत पूर्ण व्यवस्थित सांगणार आहे. व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शाळेशी बोलताना लक्षात येईल की त्यांना काय काय स्टेप्स फॉलो करायचे. जर समजा जुनी शाळा असेल तर तुम्हाला फक्त सांगायचं शाळेला की आम्हाला एक्झाम द्यायची आहे, तुम्ही आमचा फॉर्म भरा. जर नवीन शाळा असेल तर नवीन शाळेला कदाचित तुम्हाला ह्या स्टेप्स ज्या आहेत त्या समजावून सांगाव्या देखील लागू शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता होमी भाभा परीक्षेची तयारी जी आहे ती तयारी करण्यासाठी इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वी या दोघा वर्गांकरता आपल्याकडे बॅचेस ज्या आहेत त्या बॅचेस उपलब्ध आहेत. ठीक आहे. आपल्याकडे स्कॉलरशिपची बॅच आहे 4थीची, आपल्याकडे 7वी स्कॉलरशिपची बॅच आहे, आपल्याकडे नवोदय 5वीची बॅच आहे, आपल्याकडे NMMS 8वीची बॅच आहे, आपल्याकडे होमी भाभा च्या बॅचेस आहेत, त्याच्यानंतर ऑलिम्पियाड 5वी गणिताची बॅच आहे. या सर्व बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. यापैकी तुम्हाला कुठलीही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ऍपची लिंक दिसेल. तुम्ही ऍप डाउनलोड करा आणि तुम्हाला बॅच जी आहे ती बॅच परचेस करता येईल. किंवा जर तुम्हाला काही अडचण आली तर मी सगळ्यात शेवटी तुम्हाला आमचा नंबर देखील सांगणार आहे आणि त्या नंबरवर तुम्ही कॉल जर केला तर तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन जे आहे ते करण्यात येईल. ठीक आहे. तर आता शाळेमार्फत किंवा विद्यार्थी स्वतः देखील करू शकतात. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की रजिस्ट्रेशन हे दोन पद्धतीने होते, एकतर शाळेमार्फत किंवा विद्यार्थी स्वतः करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळेमार्फत रजिस्ट्रेशन कसं होणार आहे ते बघणार आहोत. उद्या मी तुम्हाला सांगणार आहे की विद्यार्थी जर इंडिव्हिज्युअली रजिस्ट्रेशन करणार असतील तर त्यांना काय काय स्टेप्स फॉलो करायचे आहेत. ओके. तर सगळ्यात पहिले ज्या जुन्या शाळा आहेत, जुन्या शाळांनी काय करायचं आहे तर जुन्या शाळांनी जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट सांगितलेली आहे. ऑफिशियल वेबसाईट कुठली आहे? MSTA म्हणून एक ऑफिशियल वेबसाईट आहे, किंवा तुम्ही डिरेक्टली डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा ऑफिशियल वेबसाईट असं जरी तुम्ही गुगल सर्च केलं तरी तुम्हाला ती ऑफिशियल वेबसाईट येईल MSTA नावाची. ठीक आहे. तर त्या वेबसाईटवर जाऊन अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय फॉर स्कूल ज्या ठिकाणी येतं त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचंय. ओल्ड स्कूल लॉग इन मध्ये तुम्हाला जायचंय. ठीक आहे. मग त्या ठिकाणी लॉग इन करताना तुम्हाला मागच्या वर्षी जो तुम्ही लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार केलेला असेल, जो तुम्हाला मिळालेला असेल, तो लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला वापरायचा आहे. जर समजा तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी किंवा पासवर्ड आठवत नसेल तर तिथे आपल्याला एक स्क्रीन येते ज्यावर तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी किंवा पासवर्ड जो आहे तो रिकव्हर सुद्धा करता येऊ शकतो आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड स्टेप करायची आहे, तुमच्या स्कूलचं जे प्रोफाईल आहे ते स्कूलचं प्रोफाईल अपडेट करावं लागणार आहे. ठीक आहे. आता स्कूलचं प्रोफाईल अपडेट करताना मग स्कूलमधले तुमचे किती विद्यार्थी जाणार आहेत किंवा किती विद्यार्थी एक्झाम देणार आहेत, कशा पद्धतीने आहे, स्कूलमध्ये काही चेंजेस झालेले असतील. फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा नवीन वर्ष सुरू झालं की काही काही शाळा ज्या असतात तिथे नावांमध्ये वगैरे चेंजेस होतात किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर जर चेंज झाले तर नाव चेंज होऊ शकतं. तर या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या स्कूलची फॉर्मॅलिटीज आहेत. ठीक आहे. स्कूलचं प्रोफाईल अपडेट करायचं आहे. त्याच्यानंतर शाळेने 3 प्रेफर्ड सेंटर सिलेक्ट करायचे जिथे विद्यार्थी एक्झाम देऊ शकतात. ते 3 सिलेक्ट केलेत की त्याच्यानंतर अग्री आणि सबमिट करायचंय. मग तुमचं स्कूल प्रोफाईल तयार होऊन तुमचे सेंटर जे आहे ते सबमिट होऊन जाणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला स्टुडंटची जी फीज आहे त्या स्टुडंटच्या फीजवर क्लिक करायचंय. ठीक आहे. पण
मग तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल की किती तुमचे स्टुडंट्स आहेत, म्हणजे तुमच्या शाळेमार्फत किती विद्यार्थी जाणार आहे. 100 विद्यार्थी, 200 विद्यार्थी, 300 विद्यार्थी, व्हॉट एव्हर द नंबर ऑफ युअर स्कूल स्टुडंट्स. ठीक आहे. म्हणजे आता तुमचे 6वीचे किती विद्यार्थी असतील, आपण असं गृहीत धरूया की तुमच्या शाळेमध्ये 6वीचे 50 विद्यार्थी, मग तुम्हाला ते टाकावं लागेल की 6वीचे 50 विद्यार्थी, 9वीचे 50 विद्यार्थी किंवा 75 विद्यार्थी म्हणून आपण 6वीचे 50, 9वीचे 75. मग तो आकडा जो आहे तो आकडा एक्झॅक्टली तो तुम्हाला तिथे टाकावा लागणार आहे. म्हणजे हे शाळाच टाकणार आहे, पालकांनी हे सगळं करायचं नाहीये. ठीक आहे. तो शाळेने तिथे तो आकडा टाकायचा आणि त्याच्यानंतर मीडियम जे आहे ते मीडियम पण सिलेक्ट करावं लागणार आहे शाळेला. इथे थोडंसं पालकांनी लक्ष द्यायचंय. पालकांनी शाळेला सांगताना व्यवस्थितपणे सांगायचंय की तुम्हाला कुठल्या मीडियम मध्ये एक्झाम द्यायची आहे. आता आपल्याकडे मराठी मीडियम पण असतं आणि आपल्याकडे इंग्लिश मीडियम पण असतं. ठीक आहे. तर आपल्याकडे दोन्ही भाषांमध्ये मीडियम्स असतात, मराठी मीडियम पण असतं आणि इंग्लिश मीडियम पण असतं. त्यामुळे तुम्हाला तुमचं जे मीडियम आहे ते शाळेला व्यवस्थित सांगावं लागेल. असं काही नाहीये की शाळा इंग्लिश मीडियमची आहे तर तुम्ही एक्झाम इंग्लिश मीडियम मध्येच दिली पाहिजे, असं नाहीये. जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल की शाळा जरी इंग्लिश मीडियमची आहे, माझा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेला आहे, पण मला ही परीक्षा मुलाला मराठी मीडियम मध्ये द्यायची आहे, किंवा जर तुमची शाळा मराठी मीडियम असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या पाल्याने ही परीक्षा इंग्लिश मधनं द्यावी, तर तुम्ही तसं सिलेक्शन जे आहे ते करू शकता. फक्त तुम्हाला ते जे काही असेल तुमचं मीडियम ऑफ लँग्वेज जे आहे ते शाळेला व्यवस्थित कळवावं लागणार आहे. ठीक आहे. ही काळजी पालकांनी घ्यायची आहे. आता त्याच्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट सिलेक्ट झाले, मीडियम सिलेक्ट झाले की त्याच्यानंतर क्लिक ऑन पे करायचं आहे. पे केलं की तुम्हाला पेमेंट करायचा ऑप्शन येईल, पेमेंट रेझर पेचा ऑप्शन येईल. त्याच्यावर जाऊन तुम्ही शाळेने ते पेमेंट जे आहे ते पेमेंट करायचं आहे. ठीक आहे. आता ते पेमेंट झाल्यानंतर काही वेळ तुम्हाला थांबावं लागेल, काही मिनिटांचा वेळ घेतं ते रेझर पेवरनं कन्फर्मेशन यायला. कन्फर्मेशन पेज येईपर्यंत शाळेने घाई करायची नाहीये. कन्फर्मेशन पेज येईपर्यंत शांततेत तिथे थोडंसं वाट बघायचं. 1-2 मिनिटाचा वेळ लागणार आहे, पण ते 1-2 मिनिटाच्या वेळामध्ये चुकूनही कॅन्सल करू नका, विंडो क्लोज करू नका किंवा बॅकला जाऊ नका, नाही तर पेमेंट कॅन्सल होईल. त्यामुळे कन्फर्मेशन पेज येईपर्यंत त्या विंडोवर तसंच राहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक एक करून सर्व विद्यार्थ्यांचे डिटेल्स आहेत ते डिटेल्स ऍड करावे लागणार आहेत. तुम्ही जितक्या विद्यार्थ्यांचा तुम्ही वर नंबर ऑफ स्टुडंट्स लिहिलंय ना, ते जितके नंबर आहेत, जसं तुम्ही 50 टाकलेत 6वीचे, तर त्या 6वीच्या 50च्या 50 विद्यार्थ्यांचं नाव, पत्ता, पालकांचं नाव, फोन नंबर, ह्या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या शांततेत भराव्या लागणार आहे. आता ह्या डिटेल्स भरताना पालकांकडनं ह्या डिटेल्स शाळेकडून मागितल्या जातील, बरोबर. व्यवस्थित स्वच्छ अक्षरामध्ये कॅपिटल लेटर्स मध्ये आपलं नाव, पाल्याचं नाव, आणि तिथे आधी लिहायचं आहे लाईक नेम ऑफ स्टुडंट. ठीक आहे. नेम ऑफ स्टुडंट. ठीक आहे. आता हे नेम ऑफ स्टुडंट ज्या वेळेला तुम्ही, पालकांसाठी सूचना आहे या, नेम ऑफ स्टुडंट असं लिहिलं की तिथे मग पुढे कॅपिटल मध्ये जे काही बाळाचं नाव असेल ABC अशा पद्धतीने प्रॉपरली द्यायचं आहे. बर्थ डेट पण ज्या वेळेला सांगितली जाईल त्यावेळेला व्यवस्थित DDMM YYYY हा असा फॉर्मॅट लिहायचा, आणि त्याच्या खाली मग जी काही तारीख असेल, जसं आपण 2 जुलै घेऊयात, 02/07/2026 ही मी आजची तारीख टाकली. तर इथे वर तुम्ही हा फॉर्मॅट लिहा आणि मग खाली तारीख टाका, जेणेकरून काय होईल ना की शाळेला ज्या वेळेला भरायचं असतं, बऱ्याचदा फॉर्मॅटमध्ये मंथ पहिले येतो नंतर डेट येते, अशा पद्धतीने जर काही उलट पालट झालं तर तिथे तुमच्या पाल्याची जी काही बर्थ डेट वगैरे आहे ती चुकणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित माहित्या द्या, शांततेत माहिती जमा करा, जेणेकरून शाळा सुद्धा ती माहिती व्यवस्थित भरू शकेल. ठीक आहे. आता ही माहिती तुम्हाला एडिट करता येते, शाळेला ही माहिती एडिट करता येते. जर समजा काही चुकलेलं असेल तर ही माहिती एडिट होऊ शकते, पण ती एडिट होण्यासाठी 18 ऑगस्ट पर्यंतचीच तारीख आपल्याकडे आहे. 18 ऑगस्ट नंतर कुठलीही माहिती एडिट होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सगळं भरलं गेल्यानंतर क्लिक ऑन एक्सपोर्ट टू एक्सेल, हे शाळेने एक्सेल शीट मध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून शाळेकडे ती एक्सेल शीट येणार आणि मग शाळा ती एक्सेल शीट पुन्हा एकदा चेकअप साठी विद्यार्थ्यांकडे पाठवणार, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना ज्याला त्याला जातं त्याचं नाव, गाव, पत्ता जे काही असेल ते डिटेल्स सगळेच्या सगळे व्यवस्थित चेक करता येतील. त्यावेळेला विद्यार्थ्यांनी सुद्धा ते जे काही डिटेल्स आहेत ते डिटेल्स शांततेत चेक करायचं आहे की आपल्या नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का, आपला बर्थ डेट बरोबर आहे का, आपल्या आईचं नाव, वडिलांचं नाव बरोबर टाकलेलं आहे का, आपली इयत्ता बरोबर आहे का, आपलं मीडियम बरोबर आहे का. ज्या वेळेला तुम्हाला चेक करायसाठी बोलवलं जाईल
किंवा ज्या वेळेला विद्यार्थ्यांना चेक करायला सांगितलं जाईल त्यावेळेला अतिशय शांततेत प्रत्येक छोटी छोटी गोष्ट विद्यार्थ्यांनी चेक करायची आहे. ठीक आहे. तो या पद्धतीने तुम्हाला जुन्या शाळांमार्फत रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे. आता ज्या शाळांनी कधी होमी बाबाचा फॉर्म भरलेला नाहीये, आतापर्यंत त्यांनी कधीही होमी बाबाची एक्झाम दिलेली नाहीये, अशा शाळांकरता काय आहे तर सगळ्यात आधी त्यांना प्रोफाईल क्रिएट करावा लागणार आहे. क्लिक ऑन न्यू स्कूल रजिस्ट्रेशन. ठीक आहे. आता इथे हे जे जुन्या ज्या शाळा आहेत त्यांनी या ठिकाणी क्लिक करायचं नाहीये. जुन्या शाळांनी काय करायचं, जुन्या शाळांना जर आयडी पासवर्ड आठवत नसेल तर फॉरगॉट पासवर्ड करून तुम्हाला तुमचा पासवर्ड जो आहे तो रिकव्हर करता येतो. ठीक आहे. त्याच्यामुळे नवीन लॉग इन आयडी, नवीन पासवर्ड तुमचा जनरेट होणार नाही. नवीन ज्या शाळा आहे, नवीन शाळा म्हणजे कुठल्या, मी पुन्हा पुन्हा सांगते की ज्या शाळांनी आतापर्यंत होमी बाबाची परीक्षा दिलेली नाहीये त्या शाळांनी क्लिक ऑन न्यू स्कूल रजिस्ट्रेशन. ठीक आहे. न्यू स्कूल रजिस्ट्रेशनची जी विंडो असेल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्कूलचे डिटेल्स टाकायचे. डिटेल्स टाकताना कुठल्याही प्रकारचे अब्रिव्हेशन वगैरे टाकायचे नाहीये. व्यवस्थित लॉंगकट मध्ये व्यवस्थित जे काही प्रॉपर नाव असेल ते प्रॉपर नाव शाळेने टाकावं लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ती सेम आहे. 3 सेंटर सबमिट सिलेक्ट करायचे. 3 सेंटर सिलेक्ट केले की ऍग्री आणि सबमिट करायचं. त्याच्यानंतर ऍग्री सबमिट झालं की त्याच्या आपला जो काही युनिक आयडी आणि पासवर्ड जनरेट येईल तो स्कूलच्या मेल आयडी वर येणार आहे. ठीक आहे. जो काय आता हे आपण सगळं शाळेतर्फे बघतोय, शाळेमार्फत कशा पद्धतीने नोंदणी होणार आहे ते आपण बघतोय. तर शाळेच्या मेल आयडी वर एक आयडी आणि पासवर्ड अशा 2 गोष्टी येतील. ज्या होमी बाबाच्या आयडी आणि पासवर्ड आहे ना, लॉग इन आयडी, लॉग इन पासवर्ड, त्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे आल्या की त्या छान व्यवस्थित कुठेतरी सेव्ह करून ठेवायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यावर स्टुडंटचे नंबर जे आहे, परत आज आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं ना, 6वीचे 50 विद्यार्थी, 9वीचे 75 विद्यार्थी, ते सगळं व्यवस्थित पुन्हा भरायचं आहे नवीन शाळांनी. त्याच्यानंतर पेमेंट करायचं आहे. पेमेंट करताना ऍज आय सेड सो आधी पण की जोपर्यंत पेमेंट कन्फर्म होत नाही तोपर्यंत विंडो क्लोज करायची नाही, बॅकला जायचं नाही, फ्रंटला जायचं नाही, कुठेही काहीही क्लिक करायचं नाही. कन्फर्मेशन पेज पूर्ण आल्याशिवाय विंडोवर क्लिक करायचं नाहीये शाळेने. ठीक आहे. त्याच्यानंतर पेमेंट कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांचे डिटेल्स टाकावे लागतील. जसे आपण जुन्या शाळांच्या विद्यार्थ्यांचं बघितलं होतं तसेच तुम्हाला पण इथे सगळे डिटेल्स टाकावे लागणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव वगैरे सगळं चेक व्यवस्थित करून छान टाकावं लागणार आहे. त्याच्यानंतर एक्सपोर्ट करावा लागेल एक्सेलवर आणि विद्यार्थ्यांना चेक करायला सांगावं लागायचंय. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही सगळं केलं की तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे तर रजिस्ट्रेशन कम्प्लीट होणार आहे. ठीक आहे. उद्याचा जो व्हिडिओ आपला असेल त्या उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की विद्यार्थ्यांनी जर तुमची शाळा फॉर्म भरणार नसेल, जर तुमच्या शाळेमार्फत फॉर्म भरले जाणार नसेल तर विद्यार्थ्यांनी स्वतःहून फॉर्म कसे भरायचे. ठीक आहे. इग्नाइट पाठशालामध्ये तुम्ही बघितलं तर नवोदय, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, NMMS आणि होमी बाबा बालवैज्ञानिक या सर्व एक्झाम्सचे जे काही क्लासेस आहेत ते क्लासेस 25 जुलै रोजी सुरू होत आहेत. लवकर ज्यांनी ऍडमिशन घेतलं त्यांना सवलतीच्या दरामध्ये फीज दिली जाणार आहे. परंतु जर तुम्ही ऍडमिशन घ्यायला लेट केलं तर मात्र तुम्हाला फीज जी आहे ती जास्त भरावी लागू शकते. NTS, MTS, सैनिकी स्कूल आणि मंथन यासाठीचे जे काही बॅचेस आहेत त्या देखील आपण लवकरच सुरू करणार आहोत. आता मी जसं तुम्हाला म्हणाले होते की मी सगळ्यात शेवटी तुम्हाला नंबर सांगेल. जर तुम्हाला काहीही अडचण आली तर 8983345857 या नंबरवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला जे काही अडचण असेल, बॅच विकत घ्यायला असू द्यात किंवा बॅच बद्दलची माहिती असू द्यात, एक्झाम बद्दलची माहिती असू द्यात, काहीही तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल या नंबरवर फोन करा किंवा कमेंट मध्ये टाका. कमेंट मध्ये तुमचा इश्यू जर तुम्ही टाकला तरी सुद्धा आमची टीम जी आहे तुम्हाला रिप्लाय देईल. थँक्यू.